या शिना नदीला आलेल्या पुरामुळं माढा तालुक्यातील अनेक गावं त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेत. अनेक कुटुंब, अनेक शेतकऱ्यांची घरं उद्ध्वस्त झालीत. अनेक पिकांची त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेत. अनेक जनावरांची या ठिकाणी उपासमार होते आहे. गेले मी 2-3 दिवस झालं पूरग्रस्त ठिकाणची पाहणी करत असताना त्या ठिकाणी मी अनेक ठिकाणी नागरिकांना मदत केली. परंतु हे सगळं बघत असताना जनावरांच्या चाऱ्यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला आहे. कारण माणसाला भूक लागली तर माणूस जेवण मागू शकतो, परंतु जनावरांचं काय. आणि त्यामुळे आज या ठिकाणी मी करकममधल्या माझ्या शेतीमध्ये 4 एकर मका होती. ती 4ही एकर मका मी त्या ठिकाणी ज्या ठिकाणी चाऱ्याची गरज आहे त्या ठिकाणी माढा तालुक्यातील त्या वेगवेगळ्या गावामध्ये ती चारा पाठवण्याचं या ठिकाणी काम करत आहे. तर किती गावांना अंदाजे मिळणार आहे? नाही, जिथं शक्य आहे त्या ठिकाणी. तर आता ही 4 एकर मका आहे. ही 4च्या 4 एकर मका साधारणतः ही माझ्या मते 200 टन मका होऊ शकते साधारणतः, कारण खाली 50-60 टन पाठवली होती. तर जेवढं ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी हे चारा देण्याचं काम आम्ही करतो. मागील वेळी पंढरपूर शहरात तुम्ही ग्रामीण भागामध्ये तुम्ही शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली. आता माढा तालुक्यात तुम्ही जनावरांसाठी स्वतःच्या शेतामधला चारा देत आहेत. शेतकरी नेते म्हणून तुम्ही पुढे येत आहे, मात्र बाकीच्यांकडून असं कुठं कार्य दिसून येत नाही. काय वाटतं? नाही, ह्याच्याबद्दल मला काय कोण काय करतं किंवा कोण काय करत नाही, त्याच्यापेक्षा ज्या ठिकाणी शेतकरी अडचणीत आला आहे त्या ठिकाणी मदत करण्याचं माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार हे सगळं आम्ही काम करतो आहे. कारण राजसाहेबांची आम्हाला शिकवणच आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, आणि त्याच धर्तीवर मनसे या ठिकाणी काम करते.